नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत यांचं जे नातं आहे ते टिकवण्यासाठी कशा पद्धतीने त्यांना कसरत करावी लागणार आहे, कशा पद्धतीने त्यांचं नातं टिकणार आहे, कला ते नातं टिकवण्यासाठी काय करणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर अद्वैत ज्या पद्धतीने वागत आहे, अद्वैत फक्त आणि फक्त दोघांच्या नात्यामधील भिन्नता बघत आहे, तेव्हा मात्र कलाचा राग अनावर झालेला असतो। कला अद्वैतला म्हणते की काय चाललंय चांदेकर, आता तू येऊन काय लिहिलेलंस इथे? लिहिलेस काय? तर म्हणे मला बोलायची अक्कल नाही, फोनवर मी अशा पद्धतीने बोलते, खूप मोठ्याने बोलते, हे सगळं तू लिहिलेलं आहे, पण तुझ्या लक्षात येते का आता फोनवर बोलणं, कशा पद्धतीने बोलणं, प्रत्येकाचा आवाज, स्वभाव या गोष्टी वेगवेगळ्या असतात चांदेकर, मग तुझ्या लक्षात का येत नाहीये हे सगळं जे काय घडलेलं आहे ते? असं कला अद्वैतला बोलत असते। अद्वैत मात्र म्हणत असतो की काय चाललं हिचं, ही अशा पद्धतीने का माझ्याशी बोलत आहे? खरं तर अद्वैतला कलाचं हे काही पटत नसतं आणि त्याहीपेक्षा कलाला अद्वैतच्या गोष्टी मात्र पटत नसतात। कलाची पण तेवढीच चिडचिड होत असते। कला म्हणत असते चांदेकर, तू जर भिन्नताच लिहिणार असेल आणि मी नात्यामधलं साम्यच जर बघणार असेल आणि तुझा बोर्ड भरत जाणार असेल तर या गोष्टीला काहीही अर्थ नाही। एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, तुझ्या या स्वभावामुळे काय होते तुला कळतंय का? असं कला त्याला बोलत असते। कला म्हणत असते की चांदेकर, जरा तुझं अति चाललेलं आहे, तू जे वागत आहे, जे बोलत आहे त्याचा त्रास हा तुलाच होते असं नाही, पण जर नात्यामधली भिन्नता फक्त तू लिहिणार असशील आणि नात्यातलं साम्य मी शोधायचं असेल तर गरज काय एवढं सगळं करायची, असं कला त्याला बोलत असते। कला म्हणत असते की तुला वाटत असेल की हे तू जे काय करतोय ते अगदी बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव चांदेकर, कारण जर हेच करायचं असेल तर मग कशाला एवढा सगळा घाट घालायचा आहे? मग आताच डिसिजन घेऊन निर्णय करून रिकामा होऊया ना, कारण तुला तर हे नातं नकोच आहे, मग कशाला एकमेकांची वाट बघायची? आता नात्यामधलं साम्य भिन्नता शोधायची, आताच निर्णय घेऊया आणि मोकळे होऊया। जेव्हा कला अद्वैतला म्हणते तेव्हा अद्वैतच्या डोक्यात चक्र फिरू लागतात। अद्वैत म्हणू लागतो की बरोबर आहे, ही बोलतीये त्यामध्येही तथ्य आहे, मी जर नात्यामधली भिन्नताच बघत राहिलो तर माझी काय जबाबदारी आहे, असं अद्वैतचं म्हणणं असतं। त्यासोबतच अद्वैत आता विचार करू लागलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीही आता मला काही गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, हे अद्वैतचं चालू झालेलं असतं। त्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आता हॉलमध्ये आलेला असतो, एकटाच विचार करत बसलेला असतो आणि अद्वैत तिथं आहे हे पाहून आता सरोज तिथं आलेले असते। सरोज म्हणत असते काय झालं रे अद्वैत? तेव्हा अद्वैत म्हणतो काही नाही ग, झोपच येत नाहीये ना, म्हणून आलेलो आहे, असं अद्वैत स्पष्टपणे सरोजला सांगून टाकतो। तेव्हा सरोज म्हणते काय झालं नक्की, का झोप येत नाहीये? तेव्हा अद्वैत म्हणतो मला कळतच नाहीये की कशा पद्धतीने विचार करायचा, काय करायचं। एखाद्या वेळेस असं वाटतं की खरे म्हणते ते बोललेलं पण मला पटतंय। तेव्हा सरोज म्हणत असते म्हणजे काय म्हणायचंय तुला? तेव्हा अद्वैत सांगू लागतो की हे बघ आई, आत्ता कसं आहे माहितीये का, मी फक्त नात्यामधली भिन्नता बघत आहे पण खरे साम्य बघत आहे, त्याचबरोबर तिने नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे। तेव्हा मात्र सरोज म्हणू लागते हो बरोबर आहे, कारण तिला हे नातं टिकवायचंच आहे। एक साधी गोष्ट मी तुला सांगते, मला सांग, एखाद्या फंक्शनला तुम्ही गेलेला आहात आणि राहुलकडून ग्लास खाली पडलेला आहे आणि राहुलकडून ग्लास खाली पडला आणि तो ग्लास फुटला आणि तिथून एक व्यक्ती जात होते आणि त्या व्यक्तीला जर ते लागलं तर तू काय करशील? तू पहिलं त्या व्यक्तीला सावरशील, त्या जखमेवर मलमपट्टी करशील आणि मग तो ग्लास जो आहे तो साफ करायला सांगशील। तेव्हा सरोज म्हणते पण तुला माहिती आहे का ती मुलगी काय करेल? समजा ही गोष्ट नैनाकडून घडली तर ती काय करेल? नैनाला आधी 4 उपदेशाचे डोस देईल आणि तिला सांगेल की ते सगळं साफ कर, सगळं क्रेडिट स्वतःला घेईल, सगळ्या गोष्टी स्वतःच्या पद्धतीने हँडल करेल आणि सगळं स्वतःच केलेलं आहे, माझाच मोठेपणा, मीच मोठी, हे सगळं मिरवायला ती मागे पुढे बघणार नाही, हे सगळं सरोज बोलत असते। तेव्हा अद्वैत म्हणतो की आता आई सांगते तर आईचं पटतंय, पण सरोज इतकी नालायक बाई आहे की तिला जराही वाटत नाहीये की आपल्या मुलाचा संसार टिकला पाहिजे, आपल्या मुलाचं हे जे आहे हे नातं टिकलं पाहिजे। जर तिलाच वाटत नसेल तर कलाने कितीही प्रयत्न केला तरीही अद्वैत सोबतचा तिचा संसार टिकणं खरंच अवघड आहे, कारण या सगळ्याला मेन आहे ती म्हणजे सरोज। सरोज जी आहे ना, तिला अजिबात नको आहे की अद्वैत आणि कलाने एकत्र राहणं आणि त्यासाठीच तिचे हे सगळे प्रयत्न चाललेले असतात आणि त्यासोबतच ती प्रत्येक वेळेस अद्वैत आणि कलाच्या नात्यामध्ये ते खोडा घालायचं काम करत असते आणि अद्वैत इतका बावळट असतो की त्याला ना फक्त आणि फक्त त्याची आई जे सांगते तेच लक्षात येत असतं, कारण सारासार विचार करायचा असतो काहीतरी गोष्टींचा, हे मात्र त्याच्या लक्षातच आलेलं नसतं। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात
तेव्हा मात्र इकडे आबा विचार करत असतात. आबांना मात्र झोप येत नसते. आबांना टेन्शन आलेलं असतं. आबा म्हणत असतात की काय करू, काहीही झालं तरीही मला बोलायला पाहिजे. आणि त्याचबरोबर इकडे आबा म्हणत असतात की या सगळ्या गोष्टींचा मला विचार करावा लागणार आहे. मला पहिलं बोलायला पाहिजे आणि जर मी बोललो नाही तर खूप गोष्टी अवघड होतील असं आबांच्या डोक्यात चाललेलं असतं. आबांना तहान लागलेली असते म्हणून आबा उठतात आणि आता पाणी प्यायला बघतात तर त्यांच्याकडे जो तांब्या असतो त्याच्यामधलं पाणी संपलेलं असतं. मग आबा आता उठून हॉलमध्ये येऊ लागतात कारण त्यांच्या रूममध्ये पाणी ठेवलेलं नसतं. इकडे आबा येत असतात तेव्हा सरोज समजवत असते. सरोज म्हणत असते की हे बघ अद्वैत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला माहिती आहे, परंतु आता तू विचार कर ना, म्हणजे एवढा सगळा विचार करायची गरजच काय आहे? जर सगळंच क्लिअर झालेलं आहे, सगळ्याच गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत तर पुन्हा काय विचार करणार आहेस तू? आणि ठरवून टाक काय घ्यायचं ते. आणि मला सांग, तुझ्याकडे असलेली माणुसकी, तुझ्याकडे असलेला स्वभाव, तुझ्याकडे असलेलं टॅलेंट ते त्या मुलीमध्ये नाही आहे. तेवढ्यात आबा आलेले दिसतात आणि अद्वैत म्हणतो आबा काय झालं? आता सरोजच्याही लक्षात येतं. सरोज म्हणत असते की काही झालं तरी या मुलीवरती आणि या अद्वैतवरती मला लक्ष ठेवावं लागणार आहे. ही मुलगी नक्कीच काहीतरी गोंधळ घालू शकते. ही गोष्ट मात्र इकडे सरोजच्या लक्षात आलेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आबा म्हणतात का रे, झोपला नाही अजून? आणि अद्वैत काय चाललं नक्की तुझं? हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आबा मात्र इकडे बोलत असतात की काहीही झालं तरीही आता ज्या गोष्टी घडत आहेत ते म्हणजेच आबा म्हणत असतात की काही झालं तरीही ह्या सध्या गोष्टी बोलायला नको आहेत, उगीचच वाद होईल, कारण सरोजी इथं आहे असं आबांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि आबा तिथे थांबलेले असतात. आबा म्हणत असतात की अद्वैत, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि पुन्हा ते शांत राहतात. सरोज म्हणत असते आबा काय झालं? आबा मात्र खूप टेन्शनमध्ये असतात. आबांच्या लक्षात आलेलं असतं की नक्कीच काहीतरी असा गोंधळ होणार आहे की ज्यामुळं अद्वैतनं हे सगळं करत आहे. अद्वैतला बोलवून घेऊन मला अद्वैतशी या सर्व विषयावरती बोललं पाहिजे. सरोज मात्र शांतच झालेली असते. अद्वैत आता त्याच्या रूममध्ये येतो आणि पाहतो तर काय, कला झोपलेली असते आणि अद्वैतच्या येण्याने कला जागी होते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिथं आलेला असतो आणि कला म्हणत असते की चांदेकर काय चाललंय रे, कुठे गेलेलंस तू? आणि मला काहीतरी घुबड वटवागुळ काय काय बोलत असतो. आता तू कुठे गेला होता, नक्की तुझं काय चाललेलं आहे? असं कला अद्वैतला बोलत असते आणि अद्वैतला म्हणत असते की मला कळतच नाही रे चांदेकर, तुझं नक्की काय चाललेलं असतं. आणि मग ती अद्वैतशी बोलत असते. अद्वैत म्हणतो झोप ना तू, तुला काय प्रॉब्लेम आहे, असं अद्वैत तिला बोलत असतो. आणि त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो की काहीही झालं तरीही मला आता विचार करायलाच पाहिजे, कारण आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. ही मुलगी कशी आहे, कारण प्रत्येक वेळेस वादच घालत असते, भांडतच असते. कारण कलाने जेव्हा त्यांच्या दोघांमधलं साम्य लिहिलेलं होतं तेव्हा मात्र तिने उडी मारलेली आणि म्हणालेली होती आता कसं आहे बघ, आहे ना साम्य, असं तिनं म्हणालेली होती. आता कला झोपी जाते. अद्वैत मात्र पुन्हा फळ्याच्या जवळ जातो. कलाच्या फळ्यावरती कलाच्या मगाच्या शब्दामुळे त्यानं लिहिणं बंद केलं होतं. आपण फक्त भिन्नताच बघत आहोत हे खरे म्हणते, ते त्यातमध्ये त्याला तथ्य वाटलं होतं. पण अद्वैत मात्र पुन्हा आता तिथं गेलेला असतो आणि पुन्हा लिहायला सुरुवात करतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजेच की ह्या गोष्टी मला लिहिणं गरजेचंच आहे. आई म्हणते ते मला पटत आहे, असं आता अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत उठून आवरून सगळं होऊन कलाच्या समोर बसलेला असतो. कला मात्र झोपलेली असते आणि अद्वैत सकाळी कला जेव्हा डोळे उघडते आणि पाहते तर काय, अद्वैत तयार होऊन अगदी गोड अशी स्माईल देत कलाकडे पाहत असतो. कलाला मात्र धक्का बसतो. कला म्हणते हे काय रे आता चांदेकर? तेव्हा अद्वैत म्हणतो की माझं आवरून झाले सगळं, म्हणून मी आहे तुझ्या आधी, बघितलंस ना. आणि अद्वैत मात्र जाम खुश असतो, कारण त्याने सांगितलेलं असतं की एकदा का भिन्नतेची बाजू भरली की मग मात्र आपल्या नात्याचा निर्णय होणार आहे. आणि अद्वैतने ते काम पूर्ण केलेलं असतं, कारण त्याची बाजू जी असते ती पूर्ण लिहिली गेलेली असते. आणि अद्वैत मात्र इथे खुश असतो. त्याला माहीत नसतं की यावर आपल्या दोघांचं आयुष्य अवलंबून आहे. ज्या मुलीसोबत आपण बोलत आहोत तिच्याबरोबर आपण लग्न तोडण्याचं ठरवत आहोत, तिने आपल्यासाठी काय केलेलं आहे ह्या गोष्टींची जाणीव मात्र अद्वैतला अजूनही झालेली नसते. अद्वैतला फक्त एवढंच वाटत असतं की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्या लक्षातच येत नसतात, कारण त्याच्या आयुष्यात कला असणंच खूप गरजेचं आहे. ही गोष्ट मात्र अद्वैत विसरलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत तिथून उठून जातो आणि म्हणतो की मी चाललेलो आहे खाली नाश्ता करायला, कारण माझं तर सगळं आवरून झालेलं आहे. इकडे सगळेजण आता नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात.
कलाही आवरून खाली आलेली असते आणि कला मात्र शांत असते. त्यावेळी सगळ्यांचं लक्ष असतं. त्याचबरोबर सरोज, सर्वजण तिथे असतात. आबा मात्र वेगळ्याच विचारात असतात. आबांच्या डोक्यातून ते विचार काही जात नसतात. आबा विचार करू लागलेले असतात की हे सगळं काय घडतंय, या सगळ्यावर काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे, एवढंच आबांच्या डोक्यात चालू असतं. आबांना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. कला मात्र सर्वांना नाश्ता देत असते. तेव्हा आबांच्याकडे येते. तेव्हा आबा म्हणतात की अगं कला, तू पण बस बरं, कर नाश्ता. तेव्हा कला म्हणत असते की नाही, मला भूक नाहीये. तेव्हा मात्र इकडे रोहिणी मात्र आता लगेचच फोडणी टाकायचं काम करत असते आणि ती म्हणत असते की सरोज वहिनी, काय झालं हिला? सरोजला मात्र कळलेलं असतं की अद्वैतने मोठा आता राडा घातलेला आहे, म्हणून तर ही अशी गप्प बसलेली आहे. अन्यथा हिचं तोंड काही बंद होणारतलं नाही, हे मात्र सरोजच्या लक्षात आलेलं असतं. आणि सरोज मात्र कलाशी त्या बाबतीत बोलत असते आणि त्याचबरोबर कला मात्र शांत असते. अद्वैतही नाश्ता करत असतो आणि सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं की अद्वैत आज खुश आहे आणि कला नाराज आहे. आता कला का नाराज आहे हा मोठा प्रश्न असतो आणि सगळेजण अद्वैत आणि कला या दोघांकडेही पाहत असतात. कलाला नाश्ता कर म्हणतात, तरीही कला तिथून निघून जाते. कला म्हणते की मी नंतर खाईल. कलाचं आवरावर चाललेलं असतं. आबा आणि अद्वैत राहिलेले असतात. आबांचा नाश्ता करून झालेला असतो आणि आबा अद्वैतला म्हणतात की अद्वैत, तुझं झालं की रूममध्ये ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं आबांनी अद्वैतला स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता आबांनी अद्वैतला बोलवून घेतलेलं आहे. आबांनी अद्वैतला सांगितलेलं आहे की रूममध्ये ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे, आणि म्हणून आबांनी अद्वैतला बोलावून घेतलेलं असतं. अद्वैत म्हणतो की हो आबा. आबा मात्र वेगळ्याच विचारात असतात. आबांना काही करून या सर्व गोष्टी बोलून घ्यायच्या असतात. नक्की काय झालेलं आहे, अद्वैतच्या डोक्यात काय चालू आहे, या गोष्टींचा विचार आबा करत असतात. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना रूममध्ये आलेली असते. राहुल आणि नैना दोघंही विचार करत असतात. राहुल मात्र गेम खेळायचंच काम करत असतो. नैना म्हणत असते, राहुल काय चाललंय तुझं, मी तुला काय बोलतेय, तुझ्या लक्षात येत नाहीये का, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र राहुल म्हणत असतो, काय आहे हे सगळं. राहुलची चिडचिड सुरू झालेली असते आणि मग नैना त्याला विचारते काय झालं. तेव्हा मात्र राहुल इकडे म्हणत असतो की अगं, ते गुढीपाडव्याचं डील, एवढा मोठा मी गोंधळ घातलेला होता आणि ते डील यांनी दोघांनी क्रॅक केलेलं आहे. ऑफिसचा ग्रुप आहे त्याच्यावरती फक्त आणि फक्त शुभेच्छांचे मेसेज येत आहेत आणि कला आणि अद्वैतनं ते डील क्रॅक केलेलं आहे. मी ठरवलेलं होतं या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर त्या दोघांची वाट लावायची आहे आणि त्यांना या सगळ्यातून आता बाहेर काढायचं आहे, पण हे सगळं अशा पद्धतीनं घडलेलं आहे, हे सगळं तो बोलत असतो. त्याला मात्र खूप राग आलेला असतो. त्याला ह्या गोष्टी अजिबात पटलेल्या नसतात. त्याला वाटत असतं की अद्वैत आणि कलाला मी प्रत्येक वेळेस तोंडावर पडायचा प्रयत्न करत आहे, पण ते दोघं मात्र तोंडावर पडतच नाहीत. तोंडावर पडत असतो तो म्हणजे राहुल आणि रोहिणी. इकडे आता अद्वैत आबांच्या रूममध्ये आलेला असतो आणि अद्वैत आबांच्या रूममध्ये आल्यानंतर तो आबा तिथं असतात आणि आबा म्हणत असतात की अद्वैत, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हां आबा बोला ना, काय झालं. तेव्हा मात्र आबांना अद्वैत म्हणाल्यानंतर आबा म्हणत असतात की अद्वैत, मला तुझ्याशी काही गोष्टी अशा पद्धतीनं बोलायच्या आहेत की तुझ्या बाबतीत मला काहीतरी कळलेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, पण आबा तुम्ही काय बोलताय, मला कळत नाही आहे, असं अद्वैत आबांना म्हणत असतो. तेव्हा मात्र इकडे आबा म्हणत असतात की मला ना विचार करायचा आहे. मला असं वाटतंय की तू चुकीचं पाऊल उचलू नये, चुकीच्या पद्धतीनं बोलू नये, चुकीच्या पद्धतीनं वागू नये आणि तू अविचाराने कोणती गोष्ट करू नये, कोणावरती अन्याय करू नये, असं आबा बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, म्हणजे आबा तुम्हाला काय बोलायचं आहे. आबा म्हणतात की अद्वैत, मला तुझ्याकडून वचन हवं आहे. तू मला वचन दे की तू काहीही चुकीचं करणार नाही, चुकीचं पाऊल उचलणार नाहीस, असं आबा अद्वैतला बोलत आहेत आणि अद्वैतकडून वचन मागत आहेत. अद्वैत मात्र आबांकडे पाहत असतो आणि अद्वैत म्हणत असतो की आबा, माझ्या डोक्यामध्ये आत्ता चक्र सुरू आहे. मला माहिती आहे की मी काहीतरी चुकीचं करेल किंवा काय, पण एक गोष्ट लक्षात ठेवा आबा, मी तुम्हाला वचन देतोय की मी कोणतीही गोष्ट चुकीची करणार नाही. मी सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करेल आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थितच करेल. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आबा जेव्हा असं बोलत असतात तेव्हा मात्र अद्वैत म्हणतो की मला तुझ्याकडून अद्वैतला आबा म्हणतात की मला तुझ्याकडून वचन हवं आहे. आणि आता अद्वैतला आबांना वचन द्यावं लागतं आणि अद्वैत आबांना म्हणतो की आबा, काळजी करू नका, मी काहीही चुकीचं करणार नाही, जे काय करेल ते अगदी व्यवस्थितच करेल, असं वचन आता अद्वैतने इकडे आबांना दिलेलं असतं. आणि मग आबा म्हणतात की माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, काळजी करायची काही गरज नाही. आणि मग आबा त्याला जायला सांगतात. आबांना वाटत असतं आता त्यांनी वचन घेतलेलं आहे. अद्वैतच्या मनात पण काहीतरी विचारांचं काहूर वाजलेलं आहे, परंतु या विचारांनी अद्वैत काय करेल नक्की हा प्रश्नही आबांना पडलेला असतो आणि आबा त्याच गोष्टीचा विचार करत असतात. इकडे आता अद्वैतने पूर्ण बोर्ड भरून टाकलेलं असतं, सगळं त्याच्यावरती लिहिलेलं असतं. कला
उशीरपर्यंत झोपून राहते, हे सगळं त्यांनी भरलेलं असतं. आणि तेव्हा मात्र कला आता बोर्डच्या जवळ येते. तिच्या बाजूला 2च समानतेचे मुद्दे असतात आणि बाकीचे सगळे भिन्नतेचे मुद्दे भरलेले असतात. तेव्हा मात्र इकडे कला विचार करत असते की हे सगळं काय आहे. आणि कला म्हणत असते की असं कसं होऊ शकतं, कारण नातं हे समानता आणि भिन्नता हे दोघांमधलं काढून जर लिहित बसलो आणि त्याच्यावर जर नातं ठरवायचं असेल, ते नातं टिकणार असेल, तर त्याला काय अर्थ आहे. कारण 2 माणसं वेगवेगळी असतात. माझे आईबाबा नाही आहेत का, जे वेगवेगळे आहेत तरीही एकमेकांना खूप समजून घेतात आणि त्यांचं नातं टिकलेलं आहेच की. मग चांदेकरला वाटतं म्हणून मी हे सगळं करू? नाही, जे नातं टिकायचं असेल तर ते टिकणारच आहे. त्यासाठी चांदेकरला जे वाटतंय त्या गोष्टींचा विचार करून काहीच उपयोग होणार नाही. हे सगळं कला बोलत असते. कला या गोष्टींचा विचार करत असते, कारण कलाला माहिती असतं की हे सगळं काय आहे. कलाला लक्षात आलेलं असतं की अद्वैतच्या डोक्यात काहीतरी वेगळं शिजत असतं आणि त्या सगळ्याला जबाबदार कोण आहे. या गोष्टींचा विचार कला करतच असते. कलाला मात्र वाईट वाटत असतं. चांदेकरनं माझ्यासोबत असं वागायला नको आहे असं कलाचं म्हणणं असतं. परंतु अद्वैतचं जे वागणं असतं ते पूर्णपणे चुकीचं असतं, हे कलालाही कळत असतं आणि तेच अद्वैतलाही कळत असतं. कारण नात्यातील वेगळेपणा हा आपलेपणाने समजून घेतला तर ते नातं टिकणारच आहे, एवढी खात्री कलाला असते. कारण कलाने पाहिलेलं आहे अशी कितीतरी नाती आहेत की ती नाती टिकलेली आहेत, एकमेकांबरोबर ती लोक सुखाने संसारही करत आहेत. मग चांदेकरलाच का असं वाटतंय आणि चांदेकरच्या डोक्यात हे सगळं का आलेलं आहे, या गोष्टींचा विचार कला करत असते. थोडीशी उदास झालेली असते, पण पुन्हा ती शांत होते आणि म्हणू लागते की नाही, काहीतरी वेगळं आहे ज्यामुळे हे सगळं घडत आहे. आणि कला त्यासोबत त्या बाबतीतच विचार करत असते. कला म्हणत असते की चांदेकरसोबतचं जे नातं आहे ते टिकवण्यासाठी मला जे काही करता येईल ते माझी करायची तयारी आहे, असं कलाने ठरवलेलं असतं. आणि कलाने आता एक वेगळा वेढा उचललेला आहे, ते म्हणजे वेगळेपणा जरी असला तरीही आपलेपणाने ते नातं आपण टिकवू शकतो आणि ते नातं चांगल्या पद्धतीनं टिकू शकतं असं कलाला वाटत असतं. आणि कलाने ते ठरवलेलं असतं. आणि ती म्हणते की आता चांदेकर जसा वागत असतो तशा पद्धतीनं वागून हे नातं टिकतंय का हे आपण बघूया, असा विचार कलाच्या डोक्यात आलेला असतो. आणि कला मात्र जाम खुश झालेली असते. कला म्हणत असते की काहीही झालं तरीही माझ्यासाठी आमचं नातं, आमचा संसार टिकणं गरजेचं आहे. चांदेकरच्या जरी मनात आता तसं काही नसलं, त्याच्या डोक्यामध्ये वेगळं काहीतरी फॅड आलेलं असलं तरीही मला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, हे सगळं कलाच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्यासोबतच कलाने आता मुंच भरारी घ्यायचं ठरवलेलं आहे. नक्की त्यांच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे ह्या सर्व गोष्टी घडत आहेत, या गोष्टींचा विचार करायचं कलाने ठरवलेलं असतं. आणि कला त्याच गोष्टींचा विचार मनापासून करत असते. कारण काहीही झालं तरीही आत्ता हे नातं टिकवण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे ती करत असते. आता तिने अद्वैतचं ब्लेझर घातलेलं असतं, अद्वैतचे कपडे घातलेले असतात, त्याचबरोबर चष्मा लावलेला असतो, दाढी काढलेली असते आणि अद्वैत समोर आलेला असतो. अद्वैत म्हणतो, हे काय आहे खरे? तेव्हा कला त्याच्यासारखीच बोलत असते, हे काय आहे खरे? अद्वैत पुन्हा तिला प्रश्न विचारत असतो, हे काय चाललंय तुझं? पुन्हा कला त्याला तेच बोलते की हे काय चाललंय तुझं? आणि मग हे असं वागून तुला काय म्हणायचंय, मूर्ख आहेस का तू? असं अद्वैत तिला बोलत असतो. आणि कला हातामध्ये फाईल घेऊन त्याच्याशी बोलत असते. ज्या पद्धतीनं अद्वैत बोलत असतो त्याच पद्धतीनं कलाही त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते. आणि परंतु इकडे अद्वैतला मात्र राग आलेला असतो. अद्वैतला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. अद्वैतचं असं म्हणणं असतं, असं दुसऱ्यांसारखे कपडे घालून किंवा काही करून ते नातं निभवता येत नसतं, असं अद्वैतचं म्हणणं असतं. आणि तू माझ्यासारखे कपडे घातले म्हणून तू माझ्यासारखी होणार नाहीस, एवढं लक्षात ठेव, असं अद्वैतला वाटत असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र इकडे अद्वैतला बोलत असते. आणि आता अद्वैतने तिचा अपमान केलेला असतो, तिच्यावर खूप ओरडलेला असतो आणि कलाला खूप वाईट वाटलेलं असतं. कला विचार करू लागलेली असते की हे सगळं काय घडतंय, मी काय करायला गेले होते आणि हे सगळं काय केलेलं आहे. अद्वैत म्हणत असतो, अक्कल आहे का? नाही, दुसऱ्याचे कपडे घातले म्हणून त्यांची बुद्धी स्वतःमध्ये येत नाही आहे, ती बुद्धी तर तुझ्याकडे नाही आहेच, असं अद्वैत कलाला बोलत असतो. कलाला मात्र खूप वाईट वाटत असतं. कारण या सर्व गोष्टी जेव्हा अद्वैत बोलत आहे तेव्हा कलाने खूप चांगल्या भावनेने हा विचार केलेला होता. अद्वैतनं ती फाईल फेकून दिलेली आहे आणि आता तिथून रागाने निघून चाललेला आहे. कला मात्र विचार करत असते की चांदेकर, असा विचार नको ना करू. अरे, मी आपल्या नात्यामधलं साम्य शोधण्याचा प्रयत्न करत आहे, आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करत आहे. कलाला मात्र वाईट वाटलेलं आहे. कला विचार करतच बसलेली आहे. काहीही झालं तरी कलाच्या डोक्यातून हे विचार जात नाही आहेत. आता वेगळेपणा जपत कला दोघांचं नातं कसं टिकवणार आहे ते मात्र आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.